तुम्ही जरा मान हलवे जा, कळलंय नाही कळलंय, म्हणजे मला कळतं तुम्ही जागे आहेत बुवा, तुम्हाला कळतंय बुवा माझी भाषा. काही मरेलची रे बसलेली असते, असं वाटतं काय कायदी म्हणून आलेलं आहे का काय धरून आणले कठीण. तुम्ही जेवढा रिप्लाय द्याल तेवढं कीर्तन चांगलं होईल. पा हे खाली बसणारं कीर्तन अवलंबून असतं. तुम्ही जेवढं मला प्रसन्न चेहऱ्याने दिसाल तेवढं कीर्तन मला कळलं की तुम्हाला कळतंय बुवा. शेवटचं सांगतो, तुम्हाला मतदानाचा अधिकार कधी येईल मला माहीत नाही, पण मायबाप तो अधिकार येण्याच्या आधी ते मतदान कोणाला करावं कळणं म्हणजे जीवन सार्थक आहे. मायबाप आपलं जीवन सार्थक होईल न होईल, आपलं जीवन निरर्थक होणार नाही याची आपण जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे. आता काय सार्थक काय निरर्थक, तुम्ही म्हणाले आळंदीन शिकून आलेले असेच बेजार करते. ऐका सोपं करून बोलतो, ऐका. देवाला मानणं जीवन सार्थक आहे आणि देवाला न मानणं जीवन निरर्थक आहे. कळतंय तुम्हाला? बघा, देवाला मानणं जीवन सार्थक आणि देवाला न मानणं जीवन निरर्थक. आपण सगळे धर्ममंडपात बसलेले मंडळी आहोत, आपण सगळे माझ्यासहित देवाला मानणारे मंडळी आहोत. पण हा धर्ममंडप सोडून बाहेर जा, मायबाप देव नाही म्हणणारे लोक सुद्धा जगात कमी आहेत असा गैरसमज करून घेऊ नका. जेवढे आपण बसलेले आहोत ना, आपल्या डबल 10 पट लोक असे आहेत की ते देव नाही म्हणतात. जेवढे सप्ताह करा म्हणायला उभे असतात का, तेवढा हा सप्ताह कधी बंद पडेल याच्यावर सुद्धा टपून असतात. आता फक्त नावं सांगायला लावू नका, नाही तर पहिल्या दिवशी भांडणं लागायचे. एवढे दलिंदर अवलादीचे लोक जगामध्ये आहेत, नाही म्हणू नका. भरपूर लोक आहेत. जेवढे आपल्या पाठीमागं उभे राहतात तेवढे आपल्या पाठीमागचा सहवासही काढून घेणारे लोक जगामध्ये आहेत. पण खरं सांगतो मी तुम्हाला, हे लोक आता आहेत वाईट मानून घेऊ नका. काही वाईट मानायचं कारण नाही. हे लोक भगवंत होते त्यावेळेसही होते, हे लोक आताही आहेत आणि मायबाप हे लोक इथून पुढेही असणार आहेत. आपण त्यांच्याकडे बघून जर जीवन जगलो तर आपला परमार्थ अधुरा राहील. हे लोक त्यावेळेसही होते. भगवंताने अर्जुनाने देवाला प्रश्न विचारलाय, अर्जुनाने देवाला प्रश्न विचारलाय. तुम्ही गीता वाचा, गीता बोलते. अर्जुन बोलतोय देवाला, देवा या जगामध्ये असे काही लोक आहेत की ते तुला मानत नाहीत. देवा तू तुझी विभूती मान्य करत नाहीत आणि ते तुला मानायला तयार नाहीत. ऐका अर्जुन बोलतोय देवाला आणि देव बोलतोय अर्जुनाला. ऐका बरं आता देव काय बोलतोय. देव म्हणतो अर्जुना हे लोक मला मानित नाहीत. बरोबर आहे तुझं. का मानित नाहीत? कारण सांगतो म्हणले. ऐका गीतामाई बोलते, अवजानन्ति मां मूढा. हे लोक मूढ आहेत. मूढ म्हणजे काय हो? मूढ म्हणजे काय? आता त्याच्याकरता तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. मूढ शब्दाचा अर्थ ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये मूर्ख केलेला आहे. देव न मानणाऱ्या माणसाला काय म्हणतात? बोला की सगळे जरा. देव न मानणाऱ्या माणसाला काय म्हणतात? मूर्ख म्हणतात. अजून एका श्लोकाचा प्रयोग सांगतो. मोगाशा मोग कर्मानु मोघ ज्ञाना विचेतसः. मोग म्हणजे काय हो? एखादा माणूस कीर्तनात बोलत असला, माझं सारखं लक्ष त्याच्याकडे जात असलं आणि तरी त्या मूर्खाच्या ध्यानात येत नसलं. समोर बसलेले सद्ग्रस्त सांगता, महाराज जाऊ द्या, आमच्या गावातलं ते मोघाम आहे. तुम्हाला नाही कळलं मोघाम? तुम्ही इतके मोघाम बसू नका ना. अवघड आहे महाराज. भगवंत सांगतात हे लोक मोग आहेत, हे लोक मानत नाही देवाला. बरं जाऊ द्या, हे लोक त्यावेळेसही होते, हे लोक आताही आहेत आणि हे लोक इथून पुढेही असणार आहेत. आपण त्याच्यात काही शंका मानित नाहीत. आता कोरोनाचा काळ गेला, आपण सगळ्यांनी पाहिला. 2 वर्षाचा कोरोनाचा काळ. ज्याच्या गळ्यात माळी होत्या त्यांनी काढून टाकले. म्हणलं भाऊ तुम्ही कम माळ काढली हो? ते म्हणले व्हिटॅमिन्स वाढतं त्याने. मी म्हणलं काय असतं व्हिटॅमिन्स? ते म्हणले माय नाक्स बरं तू काढून पाय, तुला कळन. आता माझं माळेर तर सगळं चाललंय, काय करावं अवघड. जसं तुमचं बंद पडलं होतं कोरोनात, तसं आमचं बंद पडलं होतं. आमच्या गाड्या घराने लागल्या होत्या. आम्ही तेवढ्या जाग्यात घे मागं घे पुढं, टाक मागचा गेर टाक पुढं गाड्याला. मला एक जणाने फोन लावला, म्हणले महाराज. म्हणलं काय? गाडी एका जागेवर उभी करी जाऊ नका म्हणले. मग म्हणले जरा फिरून आणीत जा गाडी. आता एका मी म्हणलं का? ते म्हणले माती टायर खाऊन घेते. आता मातीने टायर खाल्ल्यावर मी काय खावा? प्रश्नच आहे ना. मी म्हणलं काय करी जाऊ? म्हणले तेवढ्या जाग्यात जरा फिरवीत जा. आता गल्लीत कुत्रं बाहेर येऊ देत नव्हते महेश महाराज. ते खाकेवर्दीतले लोक होते, काठ्या घेऊन होते. म्हणले धरलं की ठोकलंच. आपलं काही शरीर आहे का मार खायला गे. मी घराच्या आतमध्ये बसायचो. आता मोकार काय बसा म्हणून 2-3 महिने मी सुरुवातीला घरी राहिलो. आमच्या घरच्याला जरा बरं वाटलं. सुरुवातीला 2-3 महिने घरच्याला वाटलं चला असे महाराज सापडत नाही. 2-3 महिने घरी राहिलो. घरच्याला म्हणजे माझं लग्न झालेलं आहे, माझ्याकडे बघून वाटत नाही म्हणून सांगितलं. आपला जाता जाता केला इशारा. 2-3 महिने सुरुवातीला घरी राहिलं. आमच्या घरच्याला 2-3 महिने घरच्याने मला जीव लावला. सकाळी उठले पोहे करू का महाराज? उपीट बनवू का महाराज? उपमा खाता का महाराज? मसाला डोसा बनवू का महाराज?
पाणीपुरी खाता का महाराज? तुमच्याकडे धपाटे असतात का? असतात का? मग तुमचं आमचं सारखं आहे, लय बदल नाही. मला वाटलं लयच बदल आहे काय. बरं, धपाटे आमच्याकडं नवरा नीट राहिला तर ठीक, नाही तर त्याला धपाटे करतात. तुमच्याकडं नाही माहीत बरं, मी आपलं आमच्याकडं सांगितलं आपलं उदाहरण म्हणून. कठीण आहे, अवघड आहे. 2-3 महिने जीव लावला, 2-3, याचा आवाज थोडा अजून कमी करा. 2-3 महिन्यांनी घरच्याच्या ध्यानात आलं. 2-3 महिन्यांनी घरच्याच्या ध्यानात आलं. 2-3 महिन्यांनी घरच्याच्या ध्यानात आलं, हे काही कुठं जाय ना आणि कुठून काही याय ना. मग 2-3 महिन्यांनी घरच्याने मला विचारलं हळूच, म्हणे महाराज. म्हणलं काय? आपलं कवर बंद आहे काय नो? हाताकडं नका पाहू कीर्तन सांगितलं मी. मी म्हणलं अरे जोपर्यंत सगळं बंद आहे तोपर्यंत आपलं बंद राहणार आहे. बाई महाराज, म्हणलं काय घरी राहणं आपल्याला परवडतं का? मी म्हणलं मी आळंदीत एवढं शिकलो, मला दुसरं काही येतही नाही. बाई महाराज, मी काय तुम्हाला भांडे घासा म्हणते का, धुणं धुवा म्हणते का, फरशी पुसा म्हणते? म्हणलं मग दुसरं कोणतं काम करू? तुम्हाला एकदम सोपं काम देते. म्हणलं कोणतं? तुम्हाला काय करायची एकदम सोपं? म्हणलं पण कोणतं? तुम्हाला काय करायची एकदम सोपं? म्हणलं पण कोणतं? तुम्हाला काय करायची एकदम सोपं? यांनी पान कसे कान टवकरले, सांगतो त्याचेच पैसे घ्यायचेत मला. 2-3 महिन्याने मला घरच्याने काम सांगितलं. महाराज, म्हणलं काय तुम्ही कमराला उपारणं बांधताना? म्हणलं हा, ते सोडायचं आणि मागून वटीला बांधायचं. म्हणले नुसतं ओढायचं आणि आतमध्ये सोडायचं. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? कापूस. मी काय पाकिस्तानातून थोडं झालं, कापूसच म्हणतात ना त्याला. काय 2-3 महिन्यांनी महाराज काय करावं म्हणून मी, हे बघा आपण कर्मभूमीवर आलेले माणसं, कर्म केल्याशिवाय मरू नये. कर्म केल्याशिवाय फाशी फिशी औषध पिवषध घेणाऱ्या लोकांसाठी बोलतो, आत्महत्या करणाऱ्या लोकांसाठी बोलतो. ज्ञानोबा म्हणतात ना, मनोच नाही धनंजया जिया परी. जगायला नाही म्हणायचं नाही, जगत राहायचं. आणि एखादा आत्महत्या करून मेला, लक्षात ठेव त्याला परत यावं लागतं. आणि राहिलेली तेवढी जागा कर्माची भरून काढावी लागती. त्याच्या बापाच्या त्याला सुट्टी भेटत नाही. म्हणून आलंय ना, जगत राहायचं, जगायला नाही म्हणायचं नाही. ना मनोच नाही धनंजया जिया परी, ज्ञानोबा म्हणतात. हो, मग काय करावं महाराज? मी आपलं कमराला उपारणं होतं ते आपलं वटीला बांधलं आणि आम्ही दोघं नवरा बायको कापूस याचायला गेलो. वरतून ऊन पडलेलं होतं, पोटात भूक लागलेली होती. म्हणलं ते संध्याकाळपर्यंत किती वाटे याचावं लागत रे? ते म्हणे महाराज 10 वाटे याचावं लागत यात. मी म्हणलं काय सोपं आहे, 10 वाटे याच ना तरी काय अवघड आहे. मी एका हाताने ओढायचो, दोन्ही हाताने जोडायचो, दोन्ही हाताने सोडायचो. ती दोन्ही हाताने वाढायची, जरा प्रॅक्टिस तिला जादा होती, मला काही एवढी प्रॅक्टिस नव्हती. कठीण आहे महाराज. वरतून ऊन पडलेलं, पोटात भूक लागलेली, माझ्या सगळ्या अंगाला घाम आलेला, काय करावं कळे ना. म्हणलं ती मधली सुट्टी केव्हा असते रे? ते महाराज 5-5 वाटे येचून झाली की मग असते. म्हणलं काय अवघड नाही. मी जेव्हा पहिली वटी भरीत होतो का, तेव्हा तिची 5वी भरली होती. मी पहिलीच वडीत होतो. कठीण आहे ना महाराज, अवघड दुर्दैव. काही लोक रस्त्याने जाणारे आम्हाला पाहिजे, काही फुगीर लोक होते, मास्क लावलेले, गाडीवरती चाललेले, आम्हाला पाहिजे. मोटरसायकल 2 जण चाललेले होते आणि आम्हाला आवाज येईन असं बोलत होते, मला आवाज येईन असं बोलत होते. मागचा पुढच्याला म्हणत होता महाराज तर धोरणाला लागला रे. कैला आमचं काही झाले लय गुदगुले होत्यात. पुढचा मागच्याला म्हणतो महाराजाचं हो वाटुळं, चांगल्या पुरीचं घर घातलं त्याचं काय. आणि पाकिटं नेऊन काय जायकवाडी धरणाला वळण थोडंच घालतो मी, तिलाच नेऊन देतो घरी गेले. पण अवघड आहे महाराज, जे लोक डोक्यावर घेतात ते पायाखाली कधी टाकतात कळू देत नाही, चिंता आहे. पण एक आहे लक्षात ठेवा, एक जण पठ्ठ्या माझ्या जवळ आला आणि मला त्यांनी सांगितलं महाराज, कमर बांधून लोकांना सांगितलं जगात देव आहे. कुठे तुमचा देव महाराज? तुमचा देव दिसत का नाही महाराज? हजारो लोक मारताना पाहिले महाराज, कोणी एखाद्या पेशंटला भेटण्याकरता तुमचा देव येत नाही. हजारो लोक मारताना पाहिले महाराज, कोणी एखाद्या पेशंटला उचलून ॲम्ब्युलन्स मध्ये तुमच्या देवाने टाकलं नाही. हजारो लोक मारताना पाहिले महाराज, कोणी एखाद्या पेशंटला बेड देण्याकरता तुमचा देव आला नाही. कुठे तुमचा देव? मी त्याला सांगितलं दादा, कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळात जर माझा देव नसताना तर आजच्या कीर्तनातला एकही माणूस तुला जिवंत दिसलं नसतं. आज सगळे आपण कीर्तनाला जिवंत आहोत, ते माझ्या देवाचे उपकार आहेत. विटेवरती उभा नव्हता, कटेवरती कर नव्हते, खाली आला होता, प्रत्येकाच्या घराघरासमोर जात होता आणि प्रत्येकाला सांगत होता दादांनो घराच्या बाहेर निघू नका ना रे, तो माझा देव होता. तुम्हाला उचलून ॲम्ब्युलन्स मध्ये टाकत होता, तो देव माझा होता. तुमची ॲम्ब्युलन्स चालवत होता, तो देव माझा होता. तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात सांगत होता, तो देव माझा होता. तुम्हाला बळच पॉझिटिव्ह करत होता, तो देव माझा नव्हता. कळलं त्याला? धन्यवाद.
ज्याला नाही कळलं त्याने आंघोळ्या करून या उद्या सांगतो. कठीण आहे. परादिशी एक जण इकडून बसलेला तर मायकडे पाहून असा करायचा. म्हणलं फुटणे खातं काय मिळ नाही त्याचं. कठीण आहे महाराज. महाराज देव जर आपण मानला नाही तर आपलं जीवन सार्थक होणार नाही, आपलं जीवन निरर्थक होईल. मग महाराज आम्हाला आमचं जीवन सार्थक बनवायचं काय करावं लागेल? महाराज म्हणले तुम्हाला 3 पर्याय सांगतो. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 3 पर्याय सांगितले. महाराजांनी सांगितलं पहिला पर्याय तुम्हाला वाचेने नाव घ्यावं लागेल भगवंताचं. दुसरा पर्याय सांगितला तुम्हाला त्याची कीर्ती श्रवण करावी लागेल कानाने. आणि तिसरा पर्याय सांगितला महाराजांनी की तुम्हाला त्याचे पाय चित्तामध्ये धारण करावे लागतील. 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय वाचेने नाव घेतलं पाहिजे. आता त्याचं नाव भजन केलं आणि काळ सार्थक झाला असं कोणता माणूस आहे? काही उदाहरणं आहेत का? हजारो उदाहरणं आहेत महाराज. त्याने भजन केलं आणि त्याचा काळ सार्थक झाला. किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला? किती उदाहरणं सांगता येतील ऐका. आमचे तुकोबारा एकदा घराच्या बाहेर पडणार एवढ्यात आवलीने आवाज दिला. आवली कोण माहिती ना तुम्हाला? आवली तुम्ही झोपले काय? आवली तुकोबारांची पत्नी. महाराज कुठं? महाराज म्हणले अरे मी भजना करता चाललो. महाराज तुम्ही भजना करता चालले? हो. मला कोणत्या डोंगरावर चालले सांगून जा महाराज. मला पहिला डोंगर पाहावा लागतो महाराज. महाराज मला दुसरा डोंगर पाहावा लागतो महाराज. आणि महाराज तुम्ही मला तिसऱ्या डोंगरावर सापडता महाराज. महाराज 3 डोंगर ओलांडून तुमच्याकडे यावं लागतं याचं दुःख नाही हो, पण मी येऊपर्यंत तुम्हाला उपवाशी राहावं लागतं याचं मला दुःख वाटतं. याला पतिव्रता म्हणतात. काय ताकद असेल महाराज आवलीचं, काय जीवन असेल. महाराज तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही हो. पतिव्रतेचे नियम आहेत. तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचा. गुरुचरित्र पारायणामध्ये 31वा 34वा आणि 36वा देवाचा पतिव्रतेचे लक्षण सांगितले. पतिव्रतेने कसं राहावं, कसं राहावं. म्हणे पती जेवल्याशिवाय पत्नीने जेवू नये. पंक्तीला सुद्धा नाही, पंक्तीला जेवत जा, पंक्तीचं काही नाही एवढं. पण पती जेवल्याशिवाय पत्नीने जेवू नये. आणि ऐका दुसरा नियम सांगितलाय. दुसरा नियम सांगितलाय लग्न झाल्यापासून तर मरेपर्यंत मालकाला एकदा सुद्धा माघारी बोलायचं नाही. ती पतिव्रता. झोपल्या का तुम्ही? झोपा झोपा. बाई महाराज मी तर कावा धावत येते आणला. मग तू नाही बसत त्याच्यात. तुला दुसरा नियम काढावा लागेल एखादा. पतिव्रतेचे नियम सांगितले. पतिव्रतेने कसं राहावं ऐका मायबाप. पतिव्रतेचे नियम. महाराज तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही हो. महाराज तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही. सांगा ना महाराज. महाराज कोणत्या डोंगरावर येऊ सांगून जा. महाराज म्हणले घाबरू नको. भाकरीचं टोपलं डोक्यावर घेऊन येत जाय. तुला 3 रस्ते लागतील. रस्त्याला कान लाव आणि ज्या रस्त्यातून तुला विठ्ठल विठ्ठल आवाज येईन त्या रस्त्याने. काय महाराजाची ताकद होती बा. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. तुकोबाराची ताकद. आणि जनीच्या गौरीला हात लावित होती ना जनाबाई, ती गौरी विठ्ठल विठ्ठल बोलत होती. काय ताकद होती भजनाची. आपल्या भजनात आणि त्यांच्या भजनात बदल आहे. आपल्या भजनात आणि त्यांच्या. महाराज काय मी एकदा आळंदीन गावाकडे आलो. सकाळी उठलो मारुतीच्या दर्शनाला गेलो. आता आळंदीन शिकून आले काय नियम करायचं म्हणून केला. ऐका ऐका बरं. आळंदीन शिकून आले काय नियम करायचं म्हणून केला. मारुतीला पाणी घालूस तर कोणाला बोलायचं नाही असा नियम केला. आपण काही जेवताना बोलत नाही. आपण वाढायला गेलो ज्ञान भाऊ ते म्हणतो तुला कळत नाही कारण मी बोलत नाही. वाढेवर काय वाढायचं ती. काही जेवताना बोलत नाही. तसा मी आपला नियम केला पाणी घालूस तर बोलायचं नाही. मग मी आपला तांब्याभर पाणी घेतलं आणि मारुतीच्या अंगावर घालीत होतो. एक जण आमच्या गावातला मला आवाज देत होता. अय महाराज मला आवाज देत होता. मी त्याला खुनीला अरे मी बोलत नाही नंतर पाहू. पण काही डांबरट असतील ते तिकडून तरी मला अय महाराज. मी अरे मी बोलत नाही नंतर पाहू. पण त्याला काय कळा ना काही सप्त्यातले वर्ण खात नाही. त्याला धोरणच येत नाही. कठीण महाराज. परत तेवढा अय मी म्हणलं मारतील म्हणलं तू थांब याच्याकडे पाहतो म्हणलं काय याचा मेळ आहे. बाहेर गेलो म्हणलं काय रे आळंदीला होता काही इथून सुरू करते बेग बे. म्हणलं हो आळंदीला होतो. भजन येत असन म्हणलं नाही मी रणगाडा शिकायला गेलतो. भजन कशात काही भामटेवणी बोलत येतात. काय करा महाराज त्याला यातलं काय गदा नाही पदा नाही काय कळत नाही. पण बोल काय पर्याय नाही. मी म्हणलं काय हरकत आहे. अरे मला भजन येतं म्हणलं. मला म्हणला महाराज म्हणलं काय आपल्या बंगल्यात येतो का भजनाला. मी म्हणलं येईन बा मला ना दे भजनाचं काही हरकत नाही. पण मला नीट तर बोलावं ना. मला काय म्हणलं माहितीये का. मला म्हणलं म्हणलं काय एकटा येऊ नको म्हणलं. मग तो हा सगळा ताफा घेऊन ये. मग काय पार्टी आहे का काय ताफ्याला. पण ऐकून घ्यावं लागतं. सर धंदा गोड बोलून करावं म्हणतात. आणि अजून बोलतो मी एक वाक्य पडतंय का पहा तुम्हाला. हो खाली बसलेले वाक्य पडतंय का पहा. असं आहे
जे गोड बोलतंय त्याच चालतंय, जे खौट मोठ बोलतं त्याची म्हणे त्याची नका तारीख घे, जो महाराज खौट बोलतो तो कीर्तनात. गोड ज्याला राजकारणात मोठं व्हायचंय, ज्याला अध्यात्मात मोठं व्हायचंय, आणि ज्याला उद्योजक क्षेत्रात मोठं व्हायचंय, जगातला संसारात त्याला मोठं व्हायचंय, त्याला गोड बोलणं शिकलं पाहिजे. मी नाही बोलत, काही माणसं म्हणले आम्ही खरं बोलतो तर लोक टोचत, मरायला खरं बोलतो का? ज्ञानोबा आहे म्हणले साच्यानी मवाळ, खरं बोल पण कसं बोल, गोड बोल, गोड गोड बोलता आलं पाहिजे. गोड बोललंय मेरे प्यारे देशवासियो, हाय का काही अडचण? अडचण करणाऱ्याला अडचणी का नाही? गोड बोलणं शिकलं पाहिजे. महाराज मधुराव आणि गोटी मधुर बोलतात. मी म्हणलं काय हरकत नाही, काय करायचं आपल्याला तरी. मी म्हणलं ए तुपल्या घरी तर तुपल्या घरी भाजनाला येईन, म्हणलं काय हरकत नाही. माझ्याकडे उगतं दिलं सगळं तिने. मी आपलं मंदिरात गेलो, पुढून टाळा अडकिले, मागून पक्वाद अडकिला, इकडून इन अडकिला, इकडून पेटी अडकिली, उचलत नाही तरी जोर लगा की हॅन्स ते उचललं आणि त्याच्या बंगल्यात आणून मांडलं. ते वटेरला झाकण असतं त्याला पोर्च का काय म्हणतात ना, त्याच्यात आणून मांडलं. आणि 10 वाजता आमचं भजन सुरू झालं. 10 वाजता भजन सुरू झालं. हे 10 वाजता बाहेर आलं. मला म्हणला बाबा, म्हणलं काय काय लागत भाजण्याला? म्हणलं कप एंट्री द्या आम्हाला प्यायला. अरे तासामागं चहा लागतो आणि त्याच ना आपण काय भिकारी काय? मला 10 वाजता त्याने एक एक कप चहा आणून दिला. 10 वाजता एक एक कप चहा आणून दिला. पुढचं गेटचं कुलूप लावून घेतलं आणि मोठ्याने कुत्रे बाहेर सोडले. आतमध्ये जाऊन झोपलं. ते पाठ 5 पर्यंत त्याची आमची भेटत नाही. आता मध्यरात्री महाराज आमचे भजनी दमले. ते म्हणले महाराज, म्हणलं काय तो उक्त घेतलेलं आहे, तू आपलं पाय. म्हणले आम्ही चाललो. आणि मी म्हणलं तुम्ही कसं काय जाणार? ते म्हणले आम्हाला जाता येतो. आणि मी म्हणलं कसं काय? ते म्हणले तुला काय करायचं? कैच्या हातात बॅटरी की होत्या आणि कैच्या हातात काठ्या होत्या. कैनी कुत्र्यावर काठ्या उघरिल्या आणि कैनी गेटवर बॅटरी की चमकिल्या आणि कैनी गेटून उड्या मारल्या. मी आपलं बसल्या बसल्या पाहिलं. मी म्हणलं आपण का गेटवर चढलो आणि आपलं का धोतर गेटला गुतलं आणि आपलं का धोतर फाटलं, उद्या आपल्याला गुंफ्याला जायला धोतर नाही. कशाला कोणाच्या नादी लागायचं? ठाईचा बैसोनी करायचं. आता मोकार कोणाच्या दारात काय बसवून म्हणून मी काय केलं माहिती का? पाठ 5च्या बारीला 2चा स्वर धरला काकड्याचा आणि मी आपला काकडा सुरू केला. उठा उठा साधू संत साधा पुला लिहित. मी आपला काकडा सुरू. हे सकाळची झोप मोडली. ते बाहेर आलो. मला म्हणला बाबा. म्हणलं काय? अरे कवर उठा उठा जाण घरी आता. मी म्हणलं तुला काही लाज वाटती का नाही रे थोडीफार? ते म्हणलं कशाची लाज बाबा, बाकीच्या कुठे? म्हणलं बाकीच्या गेटून उड्या मारता आल्या, मला कुठं धोत्रामुळे मारता आले, तुला लाज नाही रे? लाजाचं काय बाबा? आपल्या घरात 10-20 लाख रुपये आलते, कुठं वॉचमॅन ठेवा म्हणून तुपलं भजन ठेवलं, आपल्याला का हरी खे का काय म्हणला त्याचा? कठीण आहे महाराज, अवघड आहे. आपल्या भजनात आणि त्यांच्या भजनात बदल आहे. काय ताकद होती महाराजाच्या भजनाची? ओ माय बाप, महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ती ताकद होती का काय? आता उगं तुम्ही घरी जा. आता घरी जाता ना तुम्ही का चालता पंढरपूरला माझ्या संग? आता घरी जाणार. घरी गेले ना तुम्ही. आता घरी गेल्यावर मालकाला म्हणावं मालक काय राजच्या महाराजांनी सांगितलंय तुम्ही जेवल्याशिवाय मी जीवच नाही. मालक म्हणते मग नाही, मग उद्या तुम्ही कोणत्या शेतात चालले सांगून जा. इकडे नेवाशा रोडच्या शेतात चालले का शावगाव रोडच्या चालले मला सांगू. तो म्हणे हे बघ पाप्याची माय, मी धुंदीत असतो, मी कुठं जाऊ शकतो? काही धुंदीत असते ना. हे उत्तर समर्पक नाही. तुकाराम महाराजांनी कशी खून दिली होती, कान लावला की इठ्ठल इठ्ठल आवाज येत होता. तुम्ही कधी खून देऊन जा. तेव्हा मला काही माहित नाही का राजच्या महाराजांनी काय सांगितलं. मी काय नव्हतो काय कीर्तनाला होतो, पेलेलो पण होतोच ना बसलेलो. मला माहिती आहे काय सांगितलं. काय सांगितलं? मी घाबरू नको, मा जेवणाचा डबा घेऊन ये. तुला 2 रस्ते लागतील, एक इकडं जाणारा एक इकडं जाणारा. एक काम कर, काय मा डबा खाली ठेव, मा डबा खाली ठेव आणि रस्त्याला कान लाव, रस्त्याला कान लाव. आणि ज्या रस्त्यातून तुला पेताड पेताड आवाज येईल त्या रस्त्याने मी त्या रस्त्याने गेलेली. आपल्यातून त्यांच्यात बदलली महाराज. काय ताकद होती महाराजाच्या भजनाची. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आदय करा होता की काय होता महाराजाचा? ऐका माय बाप, ऐका. भाकरी थापल्या महाराज. घरी आली त्यांना अशा हातरल्या भाकरी थापल्या. हातरल्या भाकरी थापल्या आणि चुलीवरती भाजल्या. जुन्या काळात हातर भाकरी थापायचे आणि चुलीवरती भाजायचे. कॅन्सर होत नव्हता. आता एक कॅन्सर नावाचा रोग एवढा झपाट्याने आलाय, भयानक झाले. कारण खाणं चांगलं राहिलं नाही. हातरल्या भाकरी. आमची आई पहाटे 3 वाजता उठायची साहेब, आणि पहाटे 3 वाजता उठली आई की हातरल्या भाकरी थापायची अशी. आमच्या गावात वैकुंठवासी लक्ष्मण महाराज बाठेबाबा होऊन गेले. फार विद्वान होते बाबा. मला ज्ञानेश्वरीच्या 3 वाव्या पाठ करायला द्यायचे बाबा.
पण त्या 3 वाव्या माझ्या काय पाठवत नसायच्या. असं म्हणतात ज्याची तब्येत कमी असते त्याला भांडणाचा नाद असतो. त्याच्यात निघून जायचा वेळ. माझे काय पाठवत नसायची. आदिनाथ बाबा मी पाठ 3ला उठाय, मला जाग येत नसे. कोणतरी सांगितलं म्हणजे सकाळी पाठ केलं की ध्यानात राहतं नामदेव महाराज, पण माझ्या काय ध्यानात राहत नसायचं. काय करावं, चिंता पडली. पण म्हणले सकाळी उठलं की ध्यानात राहतं, पण सकाळी मला जाग येत नसायची. काय करावं, चिंता पडली. पण 6 महिन्याचा काळ होता ऊसतोडीचा. 6 महिन्याचा ऊसतोडीचा काळ आता चालू आहे ना, 6 महिने. आणि मग आमची आई पाठ 3 वाजता उठायची आणि मग त्या ऊसतोडीला जावं लागायचं. परिस्थिती गरीब, आणि हातरल्या भाकरी थापायच्या. अशा हातरल्या भाकरी थापल्या की माझ्या कानात पाठ 3 वाजता आवाज यायचा, धप धप असा. आणि ऐका मायबाप, मी पाठ 3 वाजता उठून बसायचो अंथरुणावरती. काय करावं, बसवायचं म्हणून उठून. म्हणून मी हातामध्ये ज्ञानेश्वरी घ्यायचो. आणि ऐका मायबाप, मी ज्ञानेश्वरीच्या पाठ 3 वाजता 3 वाव्या पाठ करायचो. परिणाम मी कीर्तनकार झालो, उभ्या महाराष्ट्रभर फिरतो. माझ्या आईचे उपकार, माझी आई पाठ 3ला उठायची. तुम्ही 9 वाजता उठा तर तुमच्या पोरांनी काय करा. काही नाही महाराज, म्हातारपणाला आमच्या कमरात लाद घाला आणि पंढरपूरला काढून द्या, एवढीच इच्छा आहे. तुम्हाला लवकर उठावं लागेल मायबाप, आणि तुमच्या पोराला तुम्हाला शिकावं लागेल, भूता परस्परे पडो मैत्री जीवाची. कोणाचे लेकरं घडत नाही महाराज. आमची आई, मी हरिपाठाला संध्याकाळच्या गेलो नाही तर आमची आई जेवण देत नसायची. काय ताकद होती. लुचपुजीवर नव्हता महाराज. काय काळ आहे बघा. हातरल्या भाकरी तापल्या आणि त्या टोपल्यामध्ये भरल्या. हिरव्या मिरच्यात ठ्याचा टाकला. त्याच्यात ठ्याचा कळतो ना तुम्हाला, हिरव्या मिरच्यात. मी एकदा कोल्हापूर भागात जेवायला गेलो आणि नवऱ्याने बायकोला आवाज दिला. म्हणे काय बाबाला चटका दिना. मी पळायला रस्ता पाहत होतो मागून, कुठून आहे का, गेला आपलं पळून. बाई आली, म्हणलं बाबा, म्हणलं काय कुठं देऊ चटका. म्हणलं बाई ताटातच द्या, आपलं काही शरीर एक चटका घ्यायला लागे. कठीण हिरव्या मिरच्या ठ्याच. आणि मग हिरव्या मिरच्या ठ्याचा त्याच्यावर टाकला, एक भाकर अशी बांधली. आणि ऐका मायबाप, असं डोक्यावरती टोपलं घेतलं. ऐका मायबाप, कथा सगळ्याला माहिती. मी भाव सांगतो, भाव फार गोड आहे. 3 रस्ते लागले महाराज. रस्त्यातून आवाज आला, पांडुरंग हरी जे जे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जे जे पांडुरंग हरी. आवाज. आणि आवाजाच्या दिशेने पळायला लागली. आवाज महत्वाचा नाही, माझा नवरा उपोशी महत्वाचा आहे. काय ताकद असेल महाराज. आवाज येतो हे महत्वाचं नाही, माझा मालक उपाशी, त्याला अन्नाचा कण नाही सकाळपासून. काही आम्ही पाहतो आळंदीच्या पैठणच्या सोहळ्यात काही तिकडे असतात, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, सगळ्यात पुढं गोडी खेळायला ज्ञानबा तुकाराम. मी लाका कोण घरचे ज्ञानबा कुठे. ते गावात भीक मागवतं 15 दिवस. मै बायको पंढरपूरला गेली, कोणी भाकर देता का मला खायला भाकर. मै बायको येणार आहे 15 दिवसांनी. मी म्हणलं घरचे ज्ञानबाला जीव लाव, ही कड्याला कोणी तू येड्याने करू नको. काय करावं महाराज, खरं लपलंय, खोट्याचा सुळसुळाट झालाय. अवघडे काळ बदलला महाराज, काला येतच म्हण. पण काय ताकद होती महाराज, ऐका ताकद आहे महाराज. ती रस्त्याने पळत होती, काटेची फांदी आली, आतंकाने वेदना झाल्या. कुणी आहे का रे, कुणी माझ्या पायातला काटा काढेल का रे, कुणी आहे का रे. आवाज दिला मायबाप. ऐका, इतक्यामध्ये एक गुराखी होता. काय करत होता, खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी चारतसी, धेनू सावळा जुग जिठी, गाया चालणारा. अरे गुराखी दादा, माझ्या पायात काटा शिरला रे, माझ्या पायातला काटा काढतो का. पळतच आला महाराज आणि आवलीचे पाय त्यांनी मांडीवरती घेतला. ऐका ऐका, जगाच्या मालकाने आवलीचा पाय मांडीवरती घेतला. आपला पाय त्यांनी मांडीवर घ्यावा एवढं पुण्य नाही आपलं, अजिबात नाही महाराज. आपला पाय त्यांनी मांडीवर घ्यावा एवढं अजिबात पुण्य नाही. पण किमान या जन्मात एवढं पुण्य कमवून ठेवा की जे पंढरपूरचे पाय आपल्या माथ्याला लागतील. निवांत बसू नका मायबाप, घडी घडी काळ वाटे याची पायी, आणि अजून किती आहे अवकाश. निवांत बसू नका, किमान पंढरपूरचे पाय आपल्या माथ्याला लागतील एवढं पुण्य कमवून ठेवा. काय ताकद असेल महाराज. पाय मांडीवरती घेतला. काटा काढण्याचे 2 नियम आहेत. काटा काढण्याचे 2 नियम आहेत. आपण सगळे शेतकरी आठवण करून देतो फक्त. ज्या बाबळीचा काटा शिरला तिच्याकडे पाहून वाकुल्या दाखवा लागत आहे. आणि दुसरा नियम आहे, ज्या बाबळीचा काटा जिथं भास्करलाय तिथली जागा जर दिसत नसन, तुम्ही काटा काढला की नाही कोणाचा, काटाच काढीन. तो काटा वेगळा आहे बरं, आणि हा वेगळा आहे. काट्याच महाराज, आता काट्याचा देवाचा संवाद सांगतो. काटा बोलतोय देवाला आणि देव बोलतोय काट्याला. ऐका ऐका ऐका, काटा बोलतोय काट्याचा देवाचा संवाद आहे. काटा बोलतो देवाला आणि देव बोलतोय काट्याला. काटा म्हणतो देवाला, देवा
ए देवा, मी तुझ्या भक्ताच्या पायात टोचलो, बोचलो, रुजलो देवा, आता मी नरकात जाईन का रे? ऐका ऐका बरं, काटा काय बोलतोय देवाला, ऐका तुम्ही, ऐकता सगळे ऐका. काटा बोलतोय देवाला, देवा मी भक्ताच्या पायात टोचलो, बोचलो, रुजलो देवा, आता मी नरकात जाईन का रे? देव बोलतोय काट्याला, ऐका ऐका, देव बोलतोय काट्याला, काट्या ए काट्या, माझ्या भक्ताच्या पायात तू टोचण्याआधी, बोचण्याआधी, रुजण्याआधी माझ्या भक्ताच्या पायाच्या रजकणाला तुझ्या जिभेचा स्पर्श झाला आणि माझ्या भक्ताच्या पायाच्या रजकणाची सामान्य ताकद समजू नको. तू पुढच्या जन्मात आता बाबळीचा काटा होणार नाहीस. काट्या, तू पुढच्या जन्मामध्ये बाबळीचा काटा न होता माझ्या बायकोच्या अंगावरचं म्हणजे रुक्मिणीच्या अंगावरचा एखादा सोन्याचा दागिना होशील, एवढं तुझं पुण्य प्राप्त झालं. काट्या, काय काय ताकद असेल त्या रजकणाची. काट्याने शेवटचा प्रश्न विचारला. काटा बोलतो देवाला, देवा 56 प्रकारचे भोग तुला उज्जैनला खायला भेटतात. उज्जैन कळतंय ना तुम्हाला? 56 प्रकारचे भोग तुला उज्जैनला खायला भेटतात, तरी 56 प्रकारच्या भोगाचा त्याग करून हिच्या पायाचं रजकण खायला आलास, असं हिच्या पायाच्या रजकणात काय आहे? काटा म्हणतो, ऐका ऐका, देव म्हणतो काट्या मी एकटा आलो नाही. ऐका ऐका बरं, देव म्हणतो काट्या मी एकटा आलो नाही, माझ्या सहित अखंड 33 कोटी देव हिचं रजकण खाण्याकरता माझ्या पाठीमागं धावत चालतात. धावत चालती मागे मागे